नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये पवित्र पोर्टलला होणाऱ्या शिक्षक भरतीबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत की आपल्याला शाळा कोणत्या येणार आहेत। बऱ्याच विद्यार्थ्यांची समस्या आहे, सर आम्हाला शाळा कोणत्या येतील। काही विद्यार्थी अशा भ्रमात आहेत, मला शाळा अशाच्या येतात, मी एवढ्याला क्वालिफाय आहे, मी एवढ्या शाळा निवडणार आहे, हे फिक्स ठरलेलं आहे। पण विद्यार्थी मित्रांनो, शाळांची निवड कशी केली जाते, आपल्या मार्कावर व आपल्या मीडियमवर कसं डिपेंड असतं, ते आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचे। 2022 ची भरती पूर्ण झालेली आहे, ते टॅब काय होतोय, फ्लॅश होतोय। या टॅबवर गेले की डायरेक्ट आपण 25 च्या भरतीवर येऊन पोहोचतो। आणि 2025 च्या भरतीमध्ये शिक्षक जर तुम्हाला खऱ्या अर्थानं व्हायचं असेल तर आत्ताच्या आत्ता ग्रो अकॅडमी पुणे हे आपलं ऍप डाउनलोड करून रजिस्टर करायचं आहे। आता हे काय सांगतोय, तुम्हाला प्रत्येक घडामोड या ग्रो अकॅडमी ऍपच्या माध्यमातून, नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला तिथे मिळणार आहे। सर्व व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, कागदपत्राचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, माध्यमाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्या सर्व समस्याचं उकलन या ग्रो अकॅडमी पुणेच्या माध्यमातून केलेल्या आहेत। चला, मुद्दा नंबर म्हणजे 1। आता समजा 1 ते 5 आहे, 1 ते 5 वर्ग आहे आणि या वर्गासाठी तुमची मराठी मीडियमवर तुमचं सिलेक्शन होतं। लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही मराठी मीडियम मधून शिकलात म्हणजे तुमची 12वी कशामध्ये झालेली आहे हे मॅटर करतं। डीएड तुम्ही कशामध्ये केलात हे मॅटर करत नाही, हे प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे। 12वी मराठीत झाली का, जर सायन्स झाला असेल तर इंग्रजीमध्ये तुमची 12वी झाली असं पकडून चला। मराठीमध्ये 12वी आर्ट झाला असेल तर मराठीमध्ये पकडून चला। तुमची 12वी कॉमर्स मध्ये झालेली आहे, कॉमर्स मध्ये जर तुम्ही कॉमर्स कशामध्ये केलात, इंग्लिश मीडियम मध्ये केला असाल तर इंग्लिश मीडियम पकडून चला। म्हणजे आपलं शैक्षणिक जे काही शिक्षण झालेलं आहे त्याच्यावर तुमच्या मीडियम वाईज जागा येत असतात, हे तुमच्या डोक्यात आलं पाहिजे। त्यानंतर बीए करणारे बरेच विद्यार्थी असतात, बीए करणाऱ्यांचं मराठी मीडियम असतं पण ते शेवटच्या वर्षामध्ये सोशल सायन्स असे विषय असतात, सोशल सायन्सचे विषय असतात। लक्षात घ्या, मग त्या विद्यार्थ्याचं मीडियम कोणतं असेल, मराठी, आणि सोशल सायन्स त्यांनी कशामध्ये केलेलं असतं, मराठीमध्येच केलेलं असतं। एखाद्या वेळेस पॉलिटिकल सायन्स असतं, बरोबर, म्हणजे राज्यशास्त्र एखाद्याचं असतं पण ते इंग्रजीमध्ये केलेलं असतं, त्यावेळेस त्याचं मीडियम हे इंग्रजी असतं, मराठी असतं। किंवा एखाद्याचं प्रॉपर इंग्लिश लँग्वेजच असते, लक्षात घ्या, मेन लँग्वेज इंग्लिशच असते, त्या व्यक्तीचं इंग्रजीमध्ये शिक्षण झालंय असं समजता येतं। त्यानंतर कोणाचं हिंदीमध्ये झालं असेल तर हिंदी मीडियम टाकता येतं। मीडियम मॅटर करत असतं आपल्याला जागा येण्यासाठी। त्याच्यानंतर इथे एक रखाना दिलेला असतो बीएड वाल्यांना किंवा डीएड वाल्यांना, इथे एक रखाना दिला असतो भाषा किंवा, लक्षात घ्या, भाषा किंवा मुख्य विषय। आता भाषा म्हणजे काय, जे की भाषेतून, आता समजा या विद्यार्थ्याचं इंग्रजी भाषेमधून काय झालेलं आहे, इंग्रजी भाषेमधून शिक्षण, मीडियम तर इंग्रजी आहेच पण त्याचा इंग्रजी सब्जेक्ट होता 3rd इयर पर्यंत, या विद्यार्थ्याला इंग्रजीचे प्रिफरन्स येतात। बऱ्याच युनिव्हर्सिटीमध्ये 2 सब्जेक्ट घेऊन ग्रॅज्युएशन पूर्ण करतात। फॉर एक्झाम्पल इंग्रजी आणि दुसरा सब्जेक्ट असतो इतिहास किंवा भूगोल, काही असू शकतं, त्याला इतिहास भूगोलचे पण आणि इंग्रजीचे पण अशा 2 पद्धतीचे प्रिफरन्स येत असतात। मग या ठिकाणी तुमचं मीडियम मॅटर करत असतं, तुम्हाला कोणते प्रिफरन्स येतात, तुमचे विषय मॅटर करत असतात, तुम्हाला कोणते प्रिफरन्स देण्यासाठी येतात किंवा त्या प्रकारच्या शाळा तुमच्या पोर्टलवर दिसून येणार आहेत। हे सर्वात महत्वाचं मेन गोष्ट आहे। त्याचबरोबर जे काही बीकॉमचे विद्यार्थी आहेत, त्या बीकॉमच्या विद्यार्थ्यांचा कोणताही विषय 1ली ते 10वी वर्गापर्यंत नसतो आणि 11वी 12वी साठी त्यांना एम.कॉम कम्प्लीट असणं गरजेचं असतं। एम.कॉम कम्प्लीट असणाऱ्या विद्यार्थ्यांना या भरती प्रक्रियेमध्ये संधी मिळत असते। अशा पद्धतीने मीडियम बाबत बऱ्याच विद्यार्थ्यांना शंका होत्या, त्या मीडियम बाबत सर आम्हाला शाळा कोणत्या येतील आणि आम्ही शाळा निवडत असताना त्या कोणत्या शाळा, कोणत्या मीडियमच्या निवडणं आवश्यक आहे। आता बरेच विद्यार्थी म्हणतात की आमचं जर मराठी मीडियम मध्ये 12वी झालं असेल, मराठी मीडियम मध्येच बीए कम्प्लीट झाला असेल पण बीएड हे इंग्रजी माध्यमातून झालेलं आहे, सर आम्हाला इंग्रजी माध्यमाचे प्रिफरन्स किंवा शाळा येतील का। ज्या वेळेस इंग्रजी माध्यमाचे विद्यार्थी त्यांना मिळणार नाहीत त्यावेळेस तुम्हाला ते प्रोफेशनल क्वालिफिकेशन मधलं इंग्रजी माध्यम तुम्हाला देऊ शकतात तिथे। त्यामुळे लक्षात घ्या,
निवड करताना एक प्रिफरन्स निवडल्यानंतर तुमचं चेक केलं जातं निवड प्रक्रिया म्हणजे आता आपण प्राधान्यक्रम दिल्यानंतर निवड प्रक्रियापूर्वी कोणत्या विद्यार्थ्याने कोणत्या विषयाला प्रिफरन्स दिलेला हे चेक केलं जातं आणि त्या पद्धतीने तुम्हाला बोलवलं जात असतं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन साठी तुम्हाला बोलवलं जात असतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये तुम्हाला मग तुमचे डॉक्युमेंट देऊन तुमचं सिलेक्शन होत असतं मित्रांनो. आता मला तर वाटत नाही हा व्हिडिओ बघून तुम्हाला काही शंका असतील का नाही. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंटचे इश्यू आहेत. अरे जे स्वप्रमाणपत्रामध्ये डॉक्युमेंट आपण नोंद केलेले आहेत स्वप्रमाणपत्रामध्ये तेच सर्व डॉक्युमेंट आपल्याला तिथे सादर करणं आवश्यक आहे. एक्स्ट्रा कुठलेही डॉक्युमेंट आपल्याला सादर करणे अजिबात गरजेचे नाहीये. सर लहान कुटुंब प्रमाणपत्र द्यावं लागतं, चारित्र्य प्रमाणपत्र द्यावं लागतं, ते एक फॉर्मॅलिटी आहे, ती द्यावेच लागते. लहान कुटुंब प्रमाणपत्र म्हणजे 2 पेक्षा जास्त अपत्य नाही हे दाखवण्यासाठी आपल्याला लिहून द्यावं लागतं आणि ते प्रमाणपत्र आपल्याला निवड प्रक्रिया झाल्यानंतर देत असतात. त्याच्यानंतर दुसरा मुद्दा चारित्र्य प्रमाणपत्र, जे की चारित्र्य प्रमाणपत्र याच्यासाठी मागवलं जातं. तुम्ही जर एखाद्या मोठ्या गुन्ह्यामध्ये असाल तर तुमच्या भरती प्रक्रियेमध्ये खंड पडू शकतो, तुम्हाला स्टे मिळू शकतो, तुमच्या भरती प्रक्रियेमधून बाद सुद्धा होऊ शकता. त्यामुळे ते चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला निवड झाल्यानंतरची गोष्ट आहे मित्रांनो, लक्षात घ्या. डॉक्युमेंटचा शेवटचा टप्पा म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र आणि नंतर तुमचं मेडिकल अशी प्रक्रिया असते. आणि अशा पद्धतीने तुम्हाला या गृह अकॅडमीच्या माध्यमातून वेळोवेळी मार्गदर्शन केलं जाणार आहे. आपले लवकरच लाईव्ह सेशन सुद्धा सुरू होणार आहे. लाईव्ह सेशन मध्ये मोजका आणि महत्वाची माहिती दिली जाणार आहे जेणेकरून तुम्हाला प्राधान्य क्रमांक देण्यासाठी कुठली अडचण येणार नाही. दुसरा मुद्दा म्हणजे तुम्हाला आगामी भरतीमध्ये जर तुमचे मार्क जरा डागडुग असतील तर कोणत्या भागामध्ये जाऊन तुम्ही नोकरी करू इच्छिता त्या भागामध्ये तुम्हाला त्या मार्काच्या नुसार तुम्हाला त्या भागामध्ये पाठवण्याची हमी गृह अकॅडमी देत असते जेणेकरून तुम्हाला त्या भागामध्ये गेल्यानंतर नोकरी प्राप्त करू शकता. पण या भरतीमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युज आहेत की नो रिस्क. प्रत्येक जण काय विचार करतोय? नो रिस्क. कारण आपण 2022 ची भरती बघितलं, 2025 पर्यंत चालली, त्यामुळे ते नो रिस्क म्हणून जास्त मार्क असणारे सुद्धा विद्यार्थी खाल्ल्या वर्गाचा विचार करत आहेत. त्यामुळे ही एक डोक्याचीच घंटा समजावी का हा प्रश्नचिन्हच आहे. पण जे की 130 पेक्षा जास्त मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांनी मोठ्या वर्गापासून छोट्या वर्गापर्यंत प्राधान्यक्रम द्या जेणेकरून महाराष्ट्रामध्ये चांगले शिक्षक मोठ्या वर्गावर जाऊन बसतील आणि जे आमचे अवरेज शिक्षक आहेत त्यांना सुद्धा याच पहिल्या टप्प्यामध्ये भरती प्रक्रियेमध्ये सामील होता येणार आहे. आणि कळकळीची विनंती खास करून महिलांसाठी, जर तुम्हाला एखाद्या जिल्ह्यामध्ये जॉब करण्याची इच्छा नाही, तिकडे आपल्याला घरचे पाठवत नाहीत, आपल्याला तिकडे जाण्याची इच्छा नाही, आपले मुलं एखाद्या सिटीमध्ये सेटल आहेत, त्या विद्यार्थ्यांनी त्या सिटी पुरतेच त्या आजूबाजूच्या शहरापुरते आपण जिथे कम्फर्ट झोन मध्ये जॉब करू इच्छिता तिथलेच प्राधान्यक्रम द्यावे जेणेकरून तुमच्या एक जागाची मित्रांनो लक्षात घ्या, एक जागा जी काही तुमची भरली जाणार होती तुमच्या मार्काच्या बेसवर ती जागा रोखली जाईल आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला मिळेल ती जागा. आता एक सोपं उदाहरण देतो. कोल्हापूरमध्ये लक्षात ठेवा, कोल्हापूरमध्ये सेकंड टप्प्यामध्ये 13 जागा आल्या होत्या. किती? 13 जागा. म्हणजे 13 लोकांना बोलवलं होतं पण 13 लोकांमधले फक्त 4 लोक विद्यार्थी मित्रांनो फायनल स्टेज मध्ये जॉईनिंग झाले. बाकीच्या 9 लोकांनी हे प्राधान्यक्रम का दिले हा प्रश्न आहे. जर त्यांना नोकरीची आवश्यकता नव्हती, कोल्हापुरात येण्याची गरज नव्हती, त्यावेळेस हे प्राधान्यक्रम दिले आणि ही रिक्त पदसंख्या 2022 ची 2025च्या TAIT मध्ये आली. हेच जर पुढे बिघडत असेल तर आपल्या महाराष्ट्रातील शिक्षक भरती कधीच पूर्ण होणार नाही. म्हणजे का होणार नाही याचं पण सांगतो. 30,000पैकी 20,000च लोक जॉबवर जातील, 10,000 परत रिक्त राहतील. जर तुम्हाला जायचं नसेल तिकडे तुम्ही प्रेफरन्स देऊ नका. दुसऱ्या टप्प्याची वाढ बघा, तुमचंच नुकसान आहे याच्यामध्ये, लक्षात ठेवा. मी परत सांगतो, दुसऱ्या टप्प्याची वाढ बघा जेणेकरून इकडले जर समजा एखादा म्हटलं की बाबा एखादा नोकरी हुद्द्यावर आहे आणि तिकडे जायचंच नाही आपल्याला, आता ठीक आहे वाटलं, तिथली रिक्त पदसंख्या दुसऱ्या टप्प्यात येईल. पण दुसऱ्या टप्प्यात मी तसंच केला तर मग रिक्तच राहून जाईल. म्हणजे जवळपास लक्षात घ्या
या 13 पदापैकी 9 पद रिक्त आहेत. म्हणजे लक्षात घ्या, हे 9 पद 2022 पासून ते 2026 पर्यंत रिक्त आहेत. याच्यामध्ये शिक्षकांचं तर नुकसान आहेच आहे, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचं सुद्धा नुकसान आहे. लक्षात घ्या, म्हणजे महाराष्ट्रात शिकणाऱ्या झडपी शाळेत असू द्या, कुठेही असू द्या, त्या विद्यार्थ्यांचं नुकसान. आपण शिक्षक या नात्याने विचार करून जिथे जायचं नाही तिथले प्रेफरन्स द्यायचेच नाही. लक्षात ठेवा, एवढी एक गोष्ट कळकळीची विनंती आहे, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रामध्ये चांगल्या शाळा निर्माण होतील आणि पुढल्या संधी सुद्धा वाढतील. हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून सांगतो, आता तुम्ही नोकरी लागलात, नोकरी लागलं हे मोठं टास्क नाही, हे 10%च टास्क आहे. पण नोकरी करणं, प्रत्यक्ष काम करणे, यासाठी तुम्ही प्रत्येक वर्षी एका शिक्षकाने 3 मुलं आपल्या शाळेमध्ये वाढवायची ठरवले तर मित्रांनो, दरवर्षी सोपा आकडा सांगतो, 80,000 जर लोक वाढले आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 3 वर्षांनी भरती झाली, 8-24 2,40,000 लोक वाढणार. मराठी शाळेमध्ये शिकण्याची विद्यार्थी वाढणार. विद्यार्थी एवढे वाढल्यानंतर पुढल्या सुद्धा भरत्या चांगल्याच होणार. ठीक आहे, विद्यार्थ्यावर अवलंबून आहे, म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यावर आपल्या भरती अवलंबून आहेत आणि त्यांच्यावर आपण अवलंबून आहोत आणि तुमच्यावर आमच्यासारखे अवलंबून आहेत. म्हणजे सगळं काही आपण समाज जागृती करण्यासाठी आपण जन्म घेतलोय म्हटल्यानंतर या गोष्टीकडे जाणीवपूर्वक लक्ष द्या. आणि माझ्याकडून तुम्हाला बेस्ट ऑफ लक. आणि व्हिडिओ कसा वाटला, सामाजिक बांधिलकी ठेवून सर्वांच्या हितासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि सामाजिक बांधिलकी राखणं हे प्रत्येक अभियंताधारकांचं काम आहे, कारण आपण आतापर्यंत जे कष्ट घेतलेत याचं फलित म्हणजे सर्वात मोठी शिक्षक भरती असणार आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्र.